सहकारी संस्थामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला बळ. बसवप्रसाद जोल्ले. माणकापुरात संस्थेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील सुमारे 70% लोक शेती व्यवसाय करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होते. शेतकरी जगला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या प्रबळ होऊन पुढे गेला पाहिजे, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून परिसरातील शेतकरी बांधवांना त्यांचे शेती उत्पन्न वाढवण्यास आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने संस्थापक चेअरमन शरद जंगटे यांनी बोरगाव येथे आचार्य श्री 108 शांतीसागर को-ऑप सोसायटीची स्थापना केली. यामुळे माणकापुरासह परिसरातील शेतकरी आर्थिक विकासाला बळ मिळणार असल्याचे मत जोल्ले उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष व बसवज्योती यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी केले. ते माणकापूर येथे संस्थेच्या पहिल्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक व हाल शुगर संचालक नगरसेवक शरद जंगटे, ज्येष्ठ मार्गदर्शक हाल शुगर संचालक रामगोंडा पाटील, युनुस मुल्लाणी, पंचगंगा साखर संचालक महावीर चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी फीत कापून संस्थेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ केला. शिवाय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून ठेवपावतीचे वितरण करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक श्री हालसिद्धनाथ सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याचे शेती अधिकारी व संस्थेचे मार्गदर्शक नामदेव बन्ने यांनी केले. संस्थेमार्फत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाल शुगर संचालक रामगोंडा पाटील, युनुस मुल्लाणी, संस्थेचे उपाध्यक्ष राजशेखर हिलेमठ, सुकुमार चौगुले, शेती अधिकारी नामदेव बन्ने, बी.के. महाजन, राजू उरुणकर, विठोबा कुंभार, सर्जेराव माळी, आशुतोष मोरे, अभिनंदन वलशेट्टी, सुरेश पाटील, विजय पाटील, प्रमोद आर्गे, कलगोंडा पाटील, शिवराम मोरे, शंकर माळी, सुजाता चौगुले, जीतू पाटील, अजित तेरदाळे, बंडू माळी, धवल भिवरे, महावीर बंकापुरे, भूपाल महाजन, रमेश सातपुते यांच्यासह अन्य मान्यवर, हितचिंतक, सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले, तर आभार प्रधान व्यवस्थापक वैभव कुंभार यांनी मानले. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.